आज आपण बनवतोय रेस्टॉरंट टाईप छोले मसाला सब्जी। तर प्लीज त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि छोले मसाला म्हटलं म्हणजे वाह, सुटलं ना तोंडाला पाणी। तर लगेच बनवू छोले मसाला, अगदी परफेक्ट आणि स्वादिष्ट। तर लेट्स गो। तर छोले मसाला बनवण्यासाठी आता आपण काय करू की कुकरमध्ये 2 ते 3 ग्लास इथे मी पाणी टाकत आहे। आणि पाणी टाकल्यानंतर हे आहे छोले, मी यांना रात्रभर असे भिजत ठेवले होते। ते छान असे भिजलेले आहेत आणि त्यांना आता आपण थोडं गरम पाणी झाल्यावरती कुकरमध्ये ते छोले टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि छान अशा 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला मस्तपैकी। हे छोले छान भिजू द्यायचे रात्रभर, किंवा मार्केटमध्ये मिळतात ते सुद्धा आणले तरीही चालतात। आता आपण मसाला तयार करून घेऊ। तर इथे आहेत 2 कांदे आणि टोमॅटो आहेत 2 आणि अद्रक आणि लसूण आहे। आणि आता आपण हे सर्व काही साहित्य मिक्सरमध्ये असं बारीक करून घेऊ। तर सर्वात आधी आपल्याला करून घ्यायची आहे टमाटरची प्युरी करून घेऊ आपण आधी। तर टोमॅटो हे मी कापलेला आहे आणि त्याची प्युरी करून ठेवली एकाकडे साईडला। आता आपण हा कांदा जो आहे तो करून घेऊ बारीक मिक्सरमध्ये। तर कांदा, अद्रक आणि लसूण हे मी आता मिक्सरमध्ये बारीक असं छान वाटून घेते। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। आपल्या आवडीनुसार तेल टाका, कमी जास्त तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे। इथे मी 3 ते 4 पड्या तेल टाकलेलं आहे। आणि तेल छान तापल्यानंतर आता टाकायचं आहे हे जे आहे तमालपत्र टाकायचं आहे। त्याला सुद्धा तेलामध्ये छान फुलू द्यायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता छान तो त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे, सुगंध खूप छान येतो। आणि हे आहे आपला मसाला आपण जो बारीक वाटून घेतलेला होता, म्हणजे अद्रक, लसूण आणि कांदा। त्याला छानपैकी तेलामध्ये आपल्याला होऊ द्यायचं आहे, कारण आपण कांदा न भाजताच इथे मसाला तयार केलेला आहे। अगदी झटपट असा खूप छान असा स्वाद येतो भाजीला। छान मसाला होऊ द्यायचा। आणि आता इथे आपण टाकत आहे ही धना पावडर 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायची। आणि इथे आहे लाल मिरची पावडर, तर ती सुद्धा आपण 1 चमचा टाकलेली आहे। आणि त्याला सुद्धा मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी असं। आणि किती छान असा सुगंध येत आहे हे बघा। आता आपण ज्या प्लेटमध्ये मसाला काढलेला होता अद्रक, लसूण, कांद्याचा, त्याच प्लेटमध्ये थोडं पाणी टाकून आपण त्याच्यात त्या प्लेटमधलं पाणी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे जो मसाला चिटकलेला असतो तो सुद्धा निघून जातो। तर ह्याप्रमाणे आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून देऊ, म्हणजे मस्तपैकी असं तेल सुटेल। हे बघा, मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता मसाल्याला तेल सुटल्यानंतर आता इथे आपण हा छोले मसाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातो, तो छोले मसाला टाकूया 2 चमचे। तर आपण हा मसालासुद्धा छान असा टाकलेला आहे। खूप छान सुगंध येतो याच्याने। आणि रेस्टॉरंट टाईप ही छोले मसाला भाजी ही सब्जी आहे ती तयार होते। खूप छान अशी स्वाद येतो। आणि याच्यात थोडं थोडं पाणी तुम्ही थोडंच पाणी करून टाकत राहताय आपण, कारण तो मसाला असा खाली चिटकत नाही आणि करपला जात नाही। आता आपण टाकूया चवीनुसार, स्वादानुसार इथे मीठ टाकल्यानंतर थोडी अशी हळद टाकू। आणि हे बघा किती छान असा आपला मसाला तयार झालेला आहे, छान रंगही आलेला आहे। आणि ही आहे टमाटरची प्युरी जी आपण आधीच करून ठेवलेली होती तिला सुद्धा आपण मसाल्यामध्ये असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं। हे बघा, अगदी सुंदर अशी आपली ही भाजी तयार होत आहे छोल्यांची। तर थोडा वेळ असं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ। तर छोले मसाला आपला छानपैकी असा तळून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये जे छोले आपण व्यवस्थित असे उकडून घेतलेले होते, हे बघा किती मऊ शिजलेले आहेत ते। तर त्यांना आपण जे छोले आहेत ते आपण हे छोले त्याच्यामध्ये टाकून घेऊ, मसाल्यामध्ये ॲड करूया। आणि मस्तपैकी असे यांना आपण छान असे रात्रभर भिजत ठेवलेले होते आणि नंतर आपण यांना उकडून घेतले। 3 ते 4 शिट्ट्या होऊ दिल्या मस्तपैकी। आणि त्यानंतर हे किती छान असे मऊ शिजलेले आहेत, टम्म असे फुगलेले आहेत मस्तपैकी।
हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा सुगंधही येत आहे आणि छोले मसाला म्हटलं म्हणजे वा, एकदम छान असा हा बेत आहे. तुम्ही पण नक्कीच बनवा. तर आता आपण इथे आपल्याला कशी भाजी हवी आहे ह्या मसाल्याची, थोडी ही घट्टसरच भाजी छान अशी लागते. थोडं पाणी याच्यामध्ये कमीच ॲड करायचं, कारण ही घट्टसर भाजी खूप अशी छान लागते. तर आता आपण काय करूया की त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकू आणि मस्तपैकी त्याला एक उकळी येऊ देऊ. आणि हे बघा आता आपण थोडंसंच पाणी टाकू याच्यामध्ये, लागेल त्याप्रमाणे टाकायचं. पण ही भाजी घट्टसरच ठेवायची आहे आपल्याला. छोले मसाला म्हटलं म्हणजे याच्यासोबत आपण भटोरे किंवा मस्तपैकी टम्म फुगलेली अशी गरमागरम पुरी वगैरे खूप छान अशी लागते. तर आपण ही रेसिपी भटुऱ्यांची सुद्धा बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्कीच बघा. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया मस्तपैकी हिरवीगार अशी कोथिंबीर. तर ही भाजी जवळपास ही तयारच आहे आणि मस्तपैकी आता ही भाजी बघून अशी भूक लागलेली आहे. तर आता आपण याला थोडंसं उकळी येऊ देऊ. हे बघा किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे, तेलही सुटलेला आहे आणि छोले मसाला हा तयार झालेला आहे. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा भटुऱ्यांचा याच्यासोबत. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तोपर्यंत बाय.